नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। शिवसेनेचे आणि नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आपल्यासोबत आहेत। तुम्हाला नीलम गोरे यांचा काय अनुभव आहे? काही नाही, माझा जेव्हा 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि ही निवडणूक लागल्यानंतर मध्य नाशिकमधून मी इच्छुक होतो आणि त्याचबरोबर अजय बोरस्ते हे सुद्धा इच्छुक होते आणि दोघं इच्छुक असल्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा होती तिकीट कोणी आणायचं। तर त्यावेळेस नाशिक रोडचा एक कार्यकर्ता आहे भैया बाहेती म्हणून, तो नीलमताईंचा एकदम खास होता। त्यांनी मला भेटायला आला, मला सांगितलं भाऊ आपल्या तिकिटासाठी नीलमताईंकडे प्रयत्न करायचे का? म्हटलं 100% प्रयत्न करायचे, आपल्याला उमेदवारी आणायची। तर त्यावेळेस भैया बाहेती मला मुंबईला घेऊन गेला नीलमताईंच्या घरी। नीलमताईंच्या घरी आम्ही बसलो, त्यांनी सांगितलं का तुझं तिकीट 100% मी करून देते, असं हे करावं लागेल। तर त्या पद्धतीने मग आम्ही त्यांनी जी मागणी केली ती पूर्तता आम्ही त्यांच्यापर्यंत केली आणि ती पूर्तता केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी भेटली। उमेदवारी भेटल्यानंतर मी त्यांना 3-4 वेळा कॉन्टॅक्ट केला, भैया बाहेतीला सांगितलं की भाऊ माझे पैसे रिटर्न करा। तर ते आज देते उद्या देते, 15-20 दिवस निघून गेले। मग मी त्यांना सांगितलं मी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या वास्तुस्थिती मांडेल। मग त्यांनी काय केलं, मला म्हणे तू मुंबईला ये मनोऱ्याला, माझा माणूस येईल। मग मनोऱ्याला मी, संदेश फुले, देसाई आम्ही तिघही गेलो आणि तिघही गेल्यानंतर त्यांची गाडी आली, त्यांच्या ड्रायव्हरने ती अमाऊंट माझ्याकडे दिली आणि त्यातले काही पैसे कमी दिले होते त्यावेळेस त्यांनी मला। तुम्ही पैसे किती दिले होते? पैसे किती दिले हे सांगणार पैसे। राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो। नेमकी घटना काय घडली होती? किती पैशाची मागणी केली होती? किती पैसे दिले? पैसे दिले होते मी तिला, त्यांना पैसे दिले होते, पण त्यांनी काय केलं त्यातले मला काही अमाऊंट कमी दिली आणि काही अमाऊंट रिटर्न दिली मला, हे तेवढं। पण मग पैसे दिले आणि तिकीट का नाही मिळालं? आता काय मलाही कळत नाही। स्पर्धा म्हणजे तिकडे अजय बोरस्ते होता, इकडे मी होतो। त्यांच्याबाबतही असंच अर्थकारण झालंय का? नाही, ते नाही सांगू शकत त्यांनी काय केलं, मी काय कसं सांगणार आहे। ह्याबाबत तुम्ही उद्धव साहेबांना काही सांगितलं होतं? नाही सांगितलं उद्धव साहेबांना, आणि कारण मला माहिती ना, मी गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करत असताना मी अनेक पदं भोगली। शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, उपमहापौर, महापौर, ह्या पदासाठी मला कधी दमडाई द्यावा लागला नाही। तुम्हाला नाही द्यावा लागला, मात्र इतरांना द्यावा लागला अशी चर्चा आहे ना। कोणाला? इतर नेत्यांना। पण त्या नेते बाकीच्या नेते खाली राऊत साहेबांनीच आज जाहीर केलं। बरोबर आहे ना। महाराष्ट्रातील तुम्ही बघा ना, अनेक लोक ना पुढे येतील या बाईंबद्दल बोलायला। आता तो अशोक हरनाळ पुण्याचा गटनेता तो पुढे आलाय, त्यांनी सुद्धा काय केलेलं हे तुम्ही आता त्याचं लाईव्ह बघा, तुम्ही चालू आहे। पण मग तुम्ही इतके दिवस गप्प का होते? म्हणजे आता ह्या गोष्टीला 11 वर्ष झालेत, राऊत साहेबांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर आपण व्यक्त करा। काय झालं, ताई पण शिवसेनेत होते, मी शिवसेनेत होतो। मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे, बरं का। पण मग निष्ठावान शिवसैनिकालाच असे जर आमदारकीसाठी पैसे द्यावे लागले असतील तर मग काय उपयोग? नाही, काय माहिती का तुम्हाला सांगतो, ही गोष्ट कधी उद्धव साहेबांपर्यंत गेल्या नाही, यांनी खालच्या लोक काय करतात ते। पण मग उद्धव साहेबांच्या अपरोक्ष असं काय काय चालतंय शिवसेनेत? ह्या गोष्टी मला सांगत नाही, माझ्या बाबतीत जे झालं ते नक्की मी सांगतोय। पण मग तुम्ही ह्या संपूर्ण घटनाक्रम उद्धव साहेबांना सांगितला का? सांगितला नसेल तर का नाही सांगितलं? नाही सांगितलं ना। मग मला तिकीट न मिळाल्यामुळं मी नाराजीमुळे गेलोच नाही तिकडे जास्त। हां, मी हा विषय मांडलाच नाही। नीलमताईंनी काल जे गंभीर आरोप केलेले आहेत त्याविषयी आपलं काय मत आहे? तुम्हाला सांगतो, मुळात ते व्यासपीठ आहे ना, मराठी साहित्य संमेलनाचं होतं। तुम्ही तिथं मराठी साहित्याबद्दलच बोललं पाहिजे होतं, काय राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं। म्हणून तो विषय सोडून कुठेतरी भरकाटायचा विषय। खरंच ह्या बाईंची क्यू येते मला, कदाचित त्या बाईंना साहित्याविषयी काही कळत नसेल। आता जर नीलमताईंनी तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्याला जर दुजोरा दिला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते? नाही, तुम्हाला सांगतो ना, म्हणजे राजकारणात काम घेत असताना हे चेकच्या पद्धतीने थोडी पैसे घेतात, बरं, आणि दिलेले म्हणून मी सांगतोय। कारण आहे ना, मी 43 वर्ष पक्षात काम केलेलं आहे, शिवसेना प्रमुखांबरोबर काम केलेलं आहे, उद्धव साहेबांबरोबर काम केलेलं आहे, आणि ज्यावेळेस असं काम करताना काही लोक अशा पद्धतीने त्रास देताना तर खरोखर यातना होता। या
तुमच्यासारखे असे किती पदाधिकारी कार्यकर्ते असतील ज्यांना यातनं जावं लागतं? येतील ना सगळे पुढे. तुम्ही बघा ना, महाराष्ट्रात ज्यांच्यावर यांनी अन्याय केला आहे ना, ते सगळे पुढे येतील, मांडतील भूमिका. शेवटचा प्रश्न, जर नाशिकचे संपर्क नेते म्हणून राऊत साहेब काम बघत होते, तर मग नीलमताईंकडे तुम्हाला तिकिटासाठी संपर्क साधण्याची गरज का पडली? तेव्हा राऊत साहेब नव्हते, त्यावेळेस राऊत साहेब नव्हते. माझ्या मते रवींद्र मेरलेकर होते संपर्क प्रमुख. पण मग तुम्ही मिर्लेकर साहेबांकडे जायला पाहिजे होतं की नीलमताईंकडे? आता मेरलेकरांपेक्षा म्हटलं नीलमताईंचं तिथे म्हणजे मातोश्रीची जवळ म्हणून आम्ही तिच्याकडे भैयाबाई नाही. आणि भैयाबाई ती एकदम खास कार्यकर्ता होता. कोण आहे ते भैयाबाई? शिवसेनेचा कार्यकर्ता होता, जेल रोडचा. त्यांनी मला तिथपर्यंत नेलं होतं. हे आहेत माजी महापौर विनायक पांडे. त्यांचं मत आहे की 2014च्या विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळावं यासाठी त्यांनी नीलमताईंकडे काही पैसे दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. मात्र या संदर्भात उद्धव साहेबांना कुठल्याही स्वरूपाची कल्पना देण्यात आलेली नव्हती. यावरून आणखी एक बाब समोर येते की उद्धव ठाकरे यांच्या अपरोक्ष शिवसेनेमध्ये नेमकं काय काय सुरू होतं या चर्चांना देखील आता उधाण आलेलं आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.